राम कृष्ण हरी. हरे जय जय राम कृष्ण हरे. हरे जय राम कृष्ण हरी. हरे जय जय राम कृष्ण हरे. जय राम कृष्ण हरे हरी. जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरे जय राम. हरे जय जय राम जय 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 राम कृष्ण. जय राम कृष्ण हरे जय राम. हरे जय 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 राम जय 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 राम कृष्ण. हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम. हरे जय जय राम हरे 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 जय राम. हरे 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 जय जय राम हरे जय राम. हरे 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 जय जय राम जय 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 राम कृष्ण. जय जय राम हरे 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 जय राम. हरे 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 जय जय राम हरे जय राम. हरे 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 जय जय राम हरे 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 जय हरे राम. हरे हरे जय जय राम. दोहा विठ्ठल बहुधा सुकृताची जोडी. बहुधा सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बलवा. तो हा विठ्ठल बलवा. सर्व सुखाचे आगर. सर्व सुखाचे आगर. सुखाचे आगर. सर्व सुखाचे आगर. सुखाचे आगरे सर्व सुखाचे आगरे बाबा बाबा हे रखूंगा देवी वारा. तो हा विठ्ठला बरवा. तो हा विठ्ठला बरवा. बापा उमा देवी वरे बापा रघुमा देवी वरे तो हा विठ्ठल बरेवा तो हा विठ्ठल बरेवा तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरेवा तो हा माधव बरेवा आ तो हा विठ्ठल बरेवा तो हा विठ्ठल बरेवा जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरे कृष्ण जय हरे. जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम हरे. कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम हरे. कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम हरे. कृष्ण जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम
क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणी हाचे करावा विचार क्षणी हाची करावा विचार क्षणी हाचे करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणी हाचे करावा विचार क्षणी हाची करावा विचार क्षणी हाचे करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान आयुष्य का तू काळ सावधान आयुष्य का तू काळ सावधान संत समागमे धरावी आवडे संत समागमे धरावे आवडे संत समागमे धरावे आवडे वा वा समागमे धरावे आवडे करावी तातडी परमार्थे करावे तातडी परमार्थे करावे तातडी परमार्थे नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य का तू काळ सावधान आयुष्य का तू काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार म्हणे इह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार नका डोळे दूरे भरोनी राहू नका डोळे दुरे भरोनी राहू नका डोळे दुरे भरोनी राहू तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे म्हणे इह लोकीचा व्यवहार नका डोळे दूरे भरोनी राहू नका डोळे दुरे भरोनी राहू नका डोळे दुरे भरोनी राहू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य घालो काळ सावधान विठोबार कुमार टाळी वाजवा टाळी जय राम विठोबा 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 रखुमार विठोबा रखुमार विठोबा रखुमार विठोबा रखुमार
संतान की जय. रुद्रम भगवान पवन पुत्र हनुमान की जय. राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की हर जय. हर 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 साहेबाचे मंगलमूर्ती विठाल 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 हरी विठाल क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे भरोनी राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची आसुता उमाशंकराची आसुता शंकराचे असता उमाशंकराची असता चरणावरी ठेवणी माता चरणावरी ठेवणी माता चरणावरी ठेवणी माता चरणावरी ठेवणी माता साष्टांग करी दंडवत साष्टांग करी दंडवत साष्टांग करी दंडवत साष्टांग करी दंडवत प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची आसुता चरणावरी ठेवणी मा साष्टांग करी दंडवता प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची आसुता चरणावरी ठेवणी माता साष्टांग हे करी दंडवत पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझी हे माया दंडवत तुझी हे माया दंडवत तुझी हे माया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती धन्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यमविलोचनं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं तिङ्गरहितं सद्गुरुतं नमामि गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः दयाचा जनी जन्मनामात झाला ज्यानी सदा वासनामात केला जयांच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती नमस्कार माझा सद्गुरु श्रीपाद मूर्ती नमस्कार माझा सुधरमदास मूर्ती नमस्कार माझा सुधराजरंभ नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली अद्यत्र जननी देवाचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा स्वामी तुकया देव यावरी न करावा उभे सेवे लागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा स्वामी तुकया देवा यावरी
सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तू कया देवा यावरी न करावा अवे वृक्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विढल प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगत वंदनीय श्रीमंत साधू वैरागाचा पुता ज्यांनी 5वा वेद निर्माण केला संत श्रेष्ठ तुकोबरायांचा 4 चरणाचा अत्यंत सोपा असणारा बऱ्यापैकी सर्वांच्या परिचयात असणारा पाठांतरामध्ये असणारा 4 चरणाचा अभंग विढाला तुकोबराय उपदेश करतात की बाबा माणसाच्या जन्माला आल्याच्या नंतर माणसानं नेमकं काय करावं. परत वाक्य ऐका. जन्माला आल्याच्या नंतर माणसानं नेमकं काय करावं. महाराज म्हणतात जन्माला आल्याच्या नंतर माणसानं विचार केला पाहिजे. काय केलं पाहिजे. बोला बोला काय केलं पाहिजे. विचार. मग तुम्ही म्हणता महाराज आम्ही विचार करत नाही का. इथं बसलेला प्रत्येक मनुष्य हा विचाराधीनच आहे. असा एकही माणूस नाही विचार करत नाही. पण विचार करण्याचे प्रकार आहेत. महाराज म्हणतात बाबा एकच विचार करावा. कोणता. तरावया पार बाबा सिंधू. पण हा विचार कधी करायचा. वर्षाला करायचा का. 4 वर्षाला करायचा का. सप्त्याला करायचा का. महाराज म्हणतात अजिबात नाही. मग कधी करायचा. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणाक्षणाला महाराज म्हणतात विचार करावा. कोणता. तरावया पार भव सिंधू. कारण क्षणाक्षणाला महाराज म्हणतात हा देह नाश पावत चाललाय. क्षणाक्षणाला देह हातातून सटकून चाललाय बाबा. म्हणून महाराज म्हणतात नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ सावधान. महाराज म्हणतात बाबा हा देह नाश पावत चाललाय. क्षणाक्षणाला या देहाचा नाश होत चाललाय. म्हणून एकच काम करा. क्षणाक्षणाला तरावया पार सिंधू हा विचार करावा. म्हणले मग हा विचार आम्ही आमच्या मनानं करायचा का. म्हणले अजिबात नाही. मनानं केलेला विचार फलद्रूप होत नाही. आजपर्यंत आपण जेवढे मनाने विचार केले एवढे सर्व विचार आपल्यासाठीही घातक आहेत आणि समाजासाठीही घातक आहेत. विचार करायचा आहे तर संतांच्या समागमामध्ये करावा. कारण संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थ. तातडी म्हणजे कसं. तातडी म्हणजे घाई लगेच. पुढचा क्षण न दवडता आहे त्याच अक्षराला काय करावी तातडी परमार्थी. कारण बाबा या समाजामध्ये राहत असताना तुकोबराय म्हणतात डोळ्यात धुरी गेल्यासारखं राहू नका. नका डोळे दुरे भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विढाल. सेवेला सुरुवात करणं संप्रदायानुसार पर्याय देण्यात तेवशी काय. ज्या निमित्तानं तुम्ही आम्ही उपस्थित आहोत ते म्हणजे आज या ठिकाणी आपल्यातून जाऊन आज बरोबर 1 वर्ष ज्यांना पूर्ण होते ते असे वैकुंठवासी साहेबराव गुलाबराव करंजुले बाबांचं खऱ्या अर्थाने जाणं झालं. आणि हिंदू संस्कृतीला आल्याच्या नंतर देहावरती काही संस्कार केले जातात. त्याच्यातील हा देह ठेवल्याच्या नंतरचा संस्कार हा पुण्यस्मरणाचा वर्ष श्राद्धाचा संस्कार करण्यासाठी तुम्ही आम्ही आपले या ठिकाणी उपस्थित आहोत. एक वाक्य बोलतो. असं फेट्यावाला माणूस मला आता या एक सुद्धा दिसाना. माझ्या मते हे फेटा घालणारी ही शेवटची पिढी असेल. आम्ही घालतो पण आम्ही कीर्तनापुरताच घालतो. आम्ही आहेत बाबा पण आम्ही कीर्तनापुरताच घालतो. आता फेट्यावाले गेले. आता टोपीवाले गेले. आता आलेत बोडके. आता काय करणार बाबा. काळ झाला परिवर्तन होत चाललं. पण ही जुनी जाणती माणसं होती पाना. आजही फोटोकडे पाहिलं तर बाबा आपल्यासोबत आता बोलतील असा फोटो दिसते. कारण ही जुनी माणसं होती. चांगलं खाल्लेली होती. एक वाक्य बोलू का. ही निष्कलंकित होती म्हणून इतक्या दिवस जगली. मग टाळी वाजवायचे जीवावाले का तुम्हाला टोल नाका पडतो का. दोघांनी टाळी वाजवली. काही बाकीच्यांना कळलंच नाही. नाही काय झाले सांगू का. आपण फक्त ऐकतो पण ऐकत नाही. काय 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 आपण ऐकतोय पण ऐकतोय का न ऐकतोय याचा विचार होणं गरजेचं आहे. कीर्तन किती चाललेत बाबा. भरपूर चाललेत ना. भरपूर चालले. सकाळी उठल्या टीव्ही लावला टीव्हीला कीर्तन. संध्याकाळी शेतातनं घरी आलो कीर्तन.
10व्याला प्रवचन, पोरग जन्माला आलं, बारशाला 5वीला कीर्तन, 12वीला कीर्तन, बारशाला कीर्तन, लग्नात तुमच्या नसन झालं, आमच्या झाले. चल म्हणजे पूजा आली कीर्तन, एखाद्याचा वाढदिवस आहे कीर्तन, एवढी कीर्तन ऐकली पण परिवर्तन बाबा म्हणते काहीच नाही. म्हणजे आपण ऐकतोय पण ऐकतोय का? एका पोराला सांगितलं, याला सांगितलं जा उठ, माझ्याकडेच बघायला लागले. हा उठ, पाण्याचा तांब्या भरून आण. ते जागेवर बसले. अरे झालं पाणी आण, मला ताण लागली. तरी ते जागेवर बसले, टाकामाका बघत आहे माझ्याकडे. अरे तू ऐकलं नाही का? ऐकलं नाही का? अहो ऐकलंय की महाराज, पण ऐकलं का? बोला ना. मग ऐकलं कधी म्हणावं लागेल? ऐकलं कधी म्हणावं लागेल? ज्यावेळेस पाण्याचा तांब्या घेऊन येईल त्यावेळेस ऐकलं म्हणा. तर आपण कीर्तन ऐकतो पण ऐकतो का? अरे वाजत असे बोंब कोणी ऐकती का? 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 हरी हरी नाम गात या थोर झाली हानी. हरी नाम थोर झाली हानी. हरी हरी नाम गात या थोर झाली हानी. हरी हरी नाम थोर झाली हानी. उठा 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 दादा पाठी भयाले मोठे पंढरी वातो निरता भावना ही कुठे. उठा दादा पाठी भयाले मोरे पंढरी वाजूनी तुझा ठाव नाही कोठे. वाजत असे बोंब कोणी नाही ठिकाणी. हरी हरी ना म्हणतात या थोर झाली हानी. हरी हरी ना म्हणतात या थोर झाली हानी. कोणी नाही ठिकाणे. हरी न म्हणता थोर झाली हाणे. हरी न म्हणता थोर झाली हाणे. वा वा वा, जोरदार टाळी वाजा. वा वा. वाजत असे बोंब कोणी न ऐकती गाणी, पण हरी हरी न म्हणती ताई तोर झाली. आणि पूर्वीच्या काळी कोतवाल असायची, आणि कोतवाल काय करायचे? दौंडी द्यायची, बरोबर ना? ते हलगी असायची, डपडा असायचं. या चौकात उभं राहायचं, त्या चौकात उभं राहायचं, आणि त्या चौकात उभं राहायचं. आणि काय द्यायची? कुणी पाहिली इथं बसल्यापैकी दौंडी? तुमच्या गावात होती का न होती मला माहित नाही, पण मी ज्यावेळेस पळव्याला होतो ना राहिला त्यावेळेस पळव्यात दौंडी दिली जायची आणि ते वाजवायचे. ऐका हो ऐका. हा असं नाही, ते त्या काळात नव्हते ना, आधुनिक काळातले. आता व्हॉट्सअपला ग्रुप आहे, ग्रुपवर मेसेज टाकला की अख्ख्या गावात पसार होते. काय करायचे दौंडीचं? पूर्वीचा काय दौंडीचा होता, आता दौंडी दिली जायची कशी? ऐका हो ऐका. आता जमलं, आता त्या काळात गेले, बरोबर ना? दौंडी उद्या सकाळी ठीक 10 ते 12 या वेळामध्ये स्वप्नील महाराज दौंडकरांचं कीर्तन होणार आहे. हो ऐका हो ऐका. दौंडी गावातलं कोणताही कार्यक्रम असला तरी काय असायची? दौंडी. पाटलाने बोलवलेलं असलं तरी काय असायची? दौंडी. सरपंचानं बोलवलेलं असायचं तरी काय असायची? दौंडी. जे दौंडी ऐकायचे ते उपस्थित व्हायचे, जे ऐकून ऐकत नसायचे त्यांच्यावरती दंड बसायचा. तसा देवानं आम्हाला सुद्धा कोतवालाची भूमिका दिली, आम्हाला सुद्धा दौंडी द्यायचं काम दिले. आम्ही आमची दौंडी प्रामाणिकपणे देणार. ऐकायची तर ऐका, आणि नसली ऐकायची ऐकू नका. आमचं काय जाणार आहे बाबा? ज्याचा हात मोडन त्याच्या गळ्यात पडन. देव विचारणार आहे जन्माला जाऊन काय केलं बाबा? जन्मा येऊन काय केले? मुद्दाला गमाविले, स्वादर मुद्दाला गमाविले, स्वादर मुद्दाला गमाविले. जन्म
एक जणानं बापानं हुशार होता बाप म्हणला मी आजपर्यंत व्यापार केलाय. म्हणले माझ्याही मुलानं व्यापार केला पाहिजे. म्हणलं एक काम कर, शनिवारचा दिवस आहे, हे 1000 रुपये घे आणि बाजारला जा आणि काहीतरी वाढ करून ये. मग ते गेलं. शनिवारचा बाजार कुठं? मनाना शिरूरला गेलं. शिरूरला गेल्यानंतर नवीन होता, हुशार होता, त्याला काय अनुभव नव्हता स्वप्नील महाराजासारखा. ते गेलं बाजारात जाऊन बसल्यानंतर मला काय घ्यायचं. त्याला लय सुंदर अशी काटेरी वांगी दिसली. कोणाला? स्वप्नील महाराजाला. ते पोरा काटेरी वांगी दिसली. मग त्यानं 1000 रुपयाचं कॅरेट घेतलं. कशाचं? वांग्याचं कॅरेट घेतलं आणि बाजारात बसला. पण ज्या व्यापाऱ्यानं कॅरेट आणलं होतं त्यानं घेताना शेतकऱ्याकडून नाही घेतलं, व्यापाऱ्याकडून घेतलं. मग त्यानं ते कॅरेट आणलं होतं. वरती चांगली देखणी वांगी होती महाराजासारखी, वा, आणि खाली सगळी किडकीच. आता त्यानं वांगी घेऊन इकायला बसला. जवळजवळ 1000 रुपयाच्या कॅरेटचे त्याचे पैसे किती व्हायला पाहिजे? नियमानं 1500 तरी व्हायला पाहिजे का नाही? त्याचे 200 रुपये झाले. घरी आला. बापाने विचारलं काय केलं? गेलता का? गेलतो. कितीचं खरेदी केली? 1000 रुपयाचं. काय खरेदी केली? वांगे. किती पैसे झाले? 200 रुपये. माग सरून मुस्काडात आणली. कोणाच्या? अरे लेका, मुद्दलीत वाढ जाऊ दे, घट करून आला 800 रुपये, बरोबर ना? तसं आपलं काय चाललंय? देवानं काहीतरी मुद्दल दिली, ती पाप पुण्य दोन्ही समान झालं. मृत्यूलोकात तुम्हाला आम्हाला जन्माला पाठवलं. कारण आपण येण्याची 3 कारणे: 1 पाठीमागे जन्मातील पाप, 2 पाठीमागे जन्मातील कर्म, आणि 3 पाठीमागे जन्मातील वासना. कुठंतरी पाप पुण्य दोन्ही समान झालं, मृत्यूलोकात आलं. देवानं तुम्हाला मला एवढा अनमोल किमचा देह दिला. पण इथं येऊन आपण काय केलं? मुदलीतच घट केली ना. मुदलीत घट केली. देव सुद्धा तिथे गेलो विचारतो, बाबा काय केलं? जन्मा येऊन काय केले? तो मुद्दल गमविले. मग एक काम करा बाबांनो, आहे ती मुद्दल सांभाळण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी एक वाक्य बोलतो, वाढ नाही काढता आली तर विषय सोडून द्या, आहे तेवढं तरी गाठीला परत घेऊन जा. त्याला जन्माला आल्याचं सार्थक होईना. तर जन्माला आला ह्याला आणि पाणी वाहता काय उपयोग आहे बाबा? अजिबात उपयोग नाही. 3 कारणाने जन्म घ्यावा लागतो बाबा आपल्याला. 1 पाठीमागे जन्मातील पाप, 2 पाठीमागे जन्मातील कर्म, आणि 3 पाठीमागे जन्मातील वासना. 1 पाठीमागे जन्मातील पाप. पूर्व जन्मी पाप केले देह बहु विस्तारिले, विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर गोंदिले, 84 लक्ष युवने फिरिता दुःख भोगी. महाराज म्हणतात पूर्व जन्मामध्ये जी पाप केली ती पाप पूर्ण करण्यासाठी जन्म 1. 2 पाठीमागे जन्मातील कर्म, अगा कर्मे जे उरावे ते ती सुख दुःखी फळावे, आणि दया ते भोगावया यावे. देहाय का केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले, केलेले कर्म झाले त्याची भोगाले. उपजल मेले ऐसे कीर्ती, उपजल मेले ऐसे केले, उपजल मेले, उपजल मेले ऐसे कीर्ती. हरिमुख गाता हर बल देता, हरिमुख गाता हर बल चिंता, हर बली चिंता. केले कर्म झाले त्याची भोगा, उपजले मेले. कर्म कोणतंही करा बाबा, त्याचं फळ हे फळ भोगावं. चांगलं केलं तरी बोला ना भोगावं, आणि वाईट केलं तरी भोग. आम्ही आता इतक्या लांबून कीर्तनाला आलो, बरोबर ना? आता हे बोयरावून मंडळी आली, बरोबर ना? कशाला? कीर्तनाला. त्यांचं फळ त्यांना कीर्तन झालं, जयट झालं, भेटणार आहे, बरोबर ना? मी इतक्या लांबून आलो, मला पण फळ लगेच भेटणार आहे ना? काय? कोण म्हणलं रे पाकिट? कोण म्हणलं पाकिट? अरे मिस्त्री फळाचं सांगतोय, मिस्त्री फळाचं सांगतोय, पाकिट होता काय लोकांचा. बरोबर. मग फळ लगेच आहे का उधारीचे?
लगेच बरोबर ना. मग तद्वत संसार करत असताना, प्रपंच करत असताना, वास्तविक जीवन जगत असताना एखाद्याच्या दारामध्ये जर तुम्ही काटे टाकले तर तुमच्या दारात फुलं येऊ शकत नाही. एखाद्या दारात जर फुलं टाकले तर त्या फुलांचा सुगंध तुमच्या हाताला सुद्धा लागेल आणि तुम्हाला सुद्धा त्याचा आनंद उपभोगता येईल. बरोबर ना. म्हणून जीवनात कर्म सुंदर करत राहा. एखाद्याचं चांगलं करता नाही आलं ना तरी करू नका, पण एखाद्याचं वाईट मात्र करू नका. भला किसी का कर न सके तू, बुरा किसी का मत करना. का बाबा, फुलं नाही बनता आलं तर बनू नका, पण काटे मात्र जीवनात कोणाच्या पसरू नका. पुष्प नाही बन सकते तो, काटे बनकर मत राहना. बाबा जीवनात नाही चांगलं वागता आलं, कदाचित वागू नका, पण वाईट मात्र कोणाचं करू नका. त्याला जगणं म्हणतात. आयुष्य थोडे, या आयुष्याच्या साधनानं चांगलं जगता आलं पाहिजे. आणि ज्याला ज्याला चांगलं जगता येतं ना त्याचीच कीर्ती मागं राहते. विढाल. कारण दुसऱ्यासाठी खाणलेला खड्डा कधी कधी त्याच खड्ड्यात आपल्याला सुद्धा पडावं लागतं. ऐका, मला बऱ्याच दिवसात एक दृष्टांत आठवतो. एक कुंभारी होती. कुंभारी म्हणजे ती काय करायची, माठ वगैरे विकायची. आणि एक भाजी विकणारी होती. कोण? माळीन. एक कुंभारीण होती आणि एक माळीन होती. आता दोघी पूर्वीचा काळ होता आणि व्यापार करायचा, गावोगाव जायच्या. एक माळीन एक कुंभारी. आता दोघी जात असताना दोघींक दोन घोडं होतं. काय होतं? घोडं होतं. कारण गाडो काय एवढा माल नेणार नाही म्हणून दोघींनी दोन घोडं पाळलं. दोन घोडं पाळल्याच्या नंतर दोघी घेऊन जायच्या. माळीन तिची भाजीपाला घ्यायची, कुंभारीन तिचं मडकी घ्यायची. मजल कर या बाजाराहून त्या बाजाराला, त्या बाजाराहून त्या बाजाराला विकत जायच्या. आता विकत जात असताना एक दिवस माळीन होती का, तिचं घोडं आजारी पडलं. कोणाचं? आता काय करायचं, दोघी मैत्रिणी. मग ती म्हणली एक काम करू आपण. म्हणले काय? एका बाजूला तुझ्या घोड्यावरती एक काम करू, एका बाजूला माझ्या पालेभाज्या मांडू आणि दुसऱ्या बाजूला तुझी मडकी मांडू. दोघींनी मांडलं आणि दोघी निघाल्या बाजारला. पण बाजारला जात असताना माळीन होती एका झाडाखाली थांबल्या दोघी. आणि थांबल्याच्या नंतर सावलीला गारवा होता. माळीन आपली झाडाखाली बसली. तशीच तिला डुलकी लागली आणि ती झोपली. पण ती कुंभारी होती, ती जागी होती. पण कुंभारणीचं घोडं होतं. ते घोडं काय करायचं, माग वळायचं आणि एक एक गड्डी काढायचं. कशाची? मेथीची. मनाना मेथीची काय जाते आपलं, मनाना पालकाची, मनाना कोथमिरीची. आपलं काय जाते, ती एक 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 गड्डी काढायची आणि घोड बोला ना खायचं. मायनीला वाटलं बरे, ते कुंभारीला वाटलं बरे, लय धंदा करीते काय माझ्यापेक्षा. आता कमी होते. आता कमी होता 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 त्या गड्ड्या खाता 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 इकडून जो बोजा होता का तो कमी व्हायला लागला. इकडला बोजा एवढ्या हळूच नाही पडलो. हा, आख्या मडक्याचा चुथाडा झाला. कोणाच्या? दुसऱ्याचं वाईट करायला गेल्या आपलं वाईट होतं हे डोक्यात ठेवा. विढाल. पण दुसऱ्याचं जर चांगलं करायला गेले तर नक्की आपलं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एक काम करा, कधी पण आपलंही चांगलं होण्यापेक्षा ना दुसऱ्याचं कसं आधी चांगलं होण्याचा प्रयत्न करा. निश्चित तुमचं सुद्धा चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण एक वाक्य बोलतो, गुरुवारे सांगतात, जीवनात तुम्ही मोठं व्हायचा कधी प्रयत्न करू नका. वाक्य आहे का बारीक आहे, मार्मिक आहे. जीवनात तुम्ही मोठं व्हायचा कधी प्रयत्न करू नका. आणि जीवनात जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर दुसऱ्याला मोठं करण्याची दानत, दुसऱ्याला मोठं म्हणण्याची दानत ठेवा. त्यावेळेस तुम्ही आपोआप मोठे झालेले राहतात. आपोआप मोठं होणार तुम्ही. पण दुसऱ्याला मोठं म्हणण्याची दानत ठेवा ना. पण विढाला 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 विढाला. तुम्ही जर दुसऱ्याला मोठं म्हणायला लागला तरच समाज तुम्हाला मोठं म्हणेल, अन्यथा समाज तुम्हाला मोठं म्हणू शकत नाही. नाही तर आप डूब गए तो डूब गए, यजमान को लेकर भी डूब. स्वतः बुडण याच्यात नवल नाही, दुसऱ्याला घेऊन सुद्धा बुडल. असलीच लोक ज्यात झाले समाजात, म्हणून समाज वान मार्गाला चाललाय. कुठेतरी जागा झालं पाहिजे, कुठेतरी सावध झालं पाहिजे. कर्माचं फळ हे भोगावंच लागतं. म्हणून निष्काम भावनेनं चांगलं कर्म करता आलं पाहिजे. 2
आणि 3 जन्म घ्यावा लागतो आपल्याला. कशानं? वासनेनं. कारण झोपण्याच्या अगोदरचा विचार ही स्वप्नाची सुरुवात आहे आणि मरण्याच्या अगोदरचा विचार ही पुढच्या जन्माची सुरुवात आहे. कारण जन्म घ्यावा लागतो. कशानं? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाले अंगे, ज्याच्या नावावरनं या देशाला भारत हे नाव पडलं बाबा, असा जड भरत राजा सुद्धा हरणीच्या गर्भाला गेला, घाला तो घातला जड भरत राजा हरणे गर्भी गेला, घाला तो घातला वासने. मग आपली काय काय वासना राहते? आपली कोणाची काय तर कोणाची काय तर कोणाची काय. कारण आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची यत्वा. ज्ञानोबरायांची परिभाषा. ज्ञानोबराय म्हणतात मारताना मनुष्याला जे आठवतं त्यानं मनुष्याला पुढचा जन्म भेटतो. मग जीवन जगत असताना सगळी तयारी मरण्यासाठी करायची. विढल तुम्ही म्हणता महाराज मरण्यासाठी तयारी अजिबात नाही. आपली सगळी तयारी कशासाठी चालली? बोला ना हो कडुसकर. तुम्ही प्रयत्न जगण्यासाठी करताय का मरण्यासाठी करताय? जगण्यासाठी. सोपं करू का? तुम्ही रोज खाताय जगण्यासाठी खाताय का खाण्यासाठी जगताय? जगण्यासाठी खातेत आणि जगून काय करीत? परत खाते. तो दुसरा काय उद्योग चाललाय? नित्य उठवणी खावयाचे दुसरा उद्योग काय चाललाय? पण महाराज म्हणतात अजिबात नाही, अजिबात नाही. ज्याच्यासाठी जगायचंय ना त्याच्यासाठी जगता आलं पाहिजे. जीवन जगत असताना ज्यांनी ज्यांनी जगण्यासाठी प्रयत्न केलेला त्यांच्या आयुष्यात फक्त एकच गोष्ट राहिली. एक गेल्यावर फोटो, एका साईडला जन्म, दुसऱ्या साईडला मृत्यू. 15 दिवसात फोटो कुठंतरी धूळ खात पडतो, महिन्यालाच खाली आला तर येतो, वर्ष श्राद्धालाच खाली आला तर येतो, नाही तर डायरेक्ट पोटमाळा. माझ्या बोलण्याचा राग येईल तुम्हाला, माझ्या बोलण्याचा राग येईल, पण ही वस्तुस्थिती. पण आता ऐका, ज्यांनी ज्यांनी जाण्यासाठी प्रयत्न केला, ज्यांनी ज्यांनी मरण्यासाठी प्रयत्न केला, ज्यांनी ज्यांनी शेवटचा दिवस गोड होण्यासाठी प्रयत्न केला ना, त्यांची कीर्ती आजही चंद्र सूर्य असेपर्यंत आहे. तुका म्हणे मरणाची सारे, तुका म्हणे मरणाची सारे. वा 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 वा. म्हणे मरणाची सारे, तुका म्हणे मरणाची सारे. तुका म्हणे मरणाची सारे, तुका म्हणे का मरणाची सारे, तुका म्हणे का मरणाची सारे, तुका म्हणे का मरणाची सारे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, हो उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. हो, उत्तमाची उरे कीर्ती मागे. एरते माई का दुःखाची जनागे, एरते माई का दुःखाची जनागे, एरते माई का दुःखाची जनागे, एरते माई का दुःखाची जनागे. वा वा वा. जोरदार टाळी वाजा. याला म्हणते एसटी आल्याबरोबर हात करणं. वा. उत्तमाची उरे कीर्ती मागे. कीर्ती उरावी, पण कशी उरावी? उत्तम का अधम? बोला बोला. उत्तम का अधम? उत्तम. उत्तम कशाला म्हणतात? आपण गेल्यानंतर कोणाला तरी वाटलं पाहिजे हे 4 दिवस अजून जगायला पाहिजे नव्हतं. आपण गेल्यानंतर कोणाला वाटलं नाही पाहिजे हे बरं झालं ओलातला अख्खा गाव नासवला होता, लवकर जायला पाहिजे होतं, असं कोणाला वाटता कामा नाही. आपण गेल्यानंतर ज्याला कळेल ना त्याच्या अंतःकरणामध्ये 1 सेकंद का होईना आपल्याबद्दल हळहळ व्यक्त झाली पाहिजे, त्याला जगणं म्हणतात. आणि मला वाटतं आयुष्याच्या वयावर एवढीच गोष्ट करणं आपल्या हातात आहे. बाकी काय आपल्या हातात आहे? जन्माला कुठे यायचं आपल्या हातात आहे का? कोणत्या गावात यायचं आपल्या हातात आहे का? आपली आई कोण असावं आपल्या हातात आहे का? आपला बाप कोण असावा आपल्या हातात आहे का? देव काळा मिळावा का गोरा मिळावा का नकटा मिळावा का वाकटा मिळावा का जाडजूड मिळावा का उदबत्ती काढू मिळावा का लाडू मिळावा आपल्या हातात आहे का? आपल्या हातात आहे का?
अजिबात नाही. बरं किती दिवस जगायचं आपल्या हातात आहे का? नाही. मग आपल्या हातात आहे काय? आपल्या हातात एकच गोष्ट आहे, जीवनात मोक्ष मिळवून घेणं एवढंच आपल्या हातात आहे. आणि तेवढं जर करता आलं तरच उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती दोनच माणसांचे गौरव महाराज उरले. एक ज्यांनी भगवंताच्या भक्तीमध्ये देह समर्पित केला त्यांची, आणि दोन जे या देशासाठी लढले ना त्यांची. उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी, राहिल्या त्या कीर्ती जगमागे, राहिल्या त्या कीर्ती जगमागे, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी, जगमाजी, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. ज्यांनी या देशाच्या सेवेसाठी ज्यांनी या देहाची या प्राणाची आहुती दिली त्यांचीच कीर्ती राहिली. एक. आणि दोन ज्यांनी हा देह भगवान परमात्मा भक्तीमध्ये समर्पित केला. मला एक सांगा, एक सोपा प्रश्न करतो, तुम्ही सगळी जाणकार मंडळी. ज्यांनी आजपर्यंत प्रपंच केला त्यांची मंदिर आहे का ज्यांनी केला नाही त्यांची मंदिर? खरं बोलायचं बरं का? खरं बोलायचं, झूठ बोले? हा, खरं बोलायचं. ज्यांनी आजपर्यंत याची टोपी त्याच्या डोक्यात केली, याच्या पायात पाय घाल, त्याच्या पायात पाय घाल, याच्या पायात सापसोड, त्याच्या पायात सापसोड, याचा बांधकोर, त्याचा बांधकोर, कोट्यावधी रुपये कमवले, त्यांची मंदिर आहेत का ज्यांनी प्रपंचाचा त्याग केला त्यांची मंदिर? खरं बोला. ज्यांनी ज्यांनी त्याग केला त्यांची मंदिर आहे. मग आपल्याला त्याग आहे का मोह आहे? म्हणून आपलं एवढंच राहते, किती एक फोटो, एका साईडला जन्म, दुसऱ्या साईडला मृत्यू, 15 दिवसात फोटो धूळ खात. खरं मग खरंच आहे. मी रोज एका घाटावे सकाळचा दहाव्याला, रोज कुठं ना कुठं श्राद्धाला तरी आहे ना, तर दहाव्याला तरी आहे. अनुभवाचे बोले तो का म्हणे, ते अनुभव प्रमाण शब्दाचे गौरव कामा नाही. अनुभवानं सांगतो दादांनो, ज्याची पोरं नीट त्याचं श्राद्ध नीट, ज्याची पोरं नीट नाही त्याचं काहीच नीट नाही, काहीच नीट नाही. मग एक काम करा ना, ज्याचा पोरांचा विश्वास आहे त्याचं बरं आहासे आहात, पण ज्याचा पोरांचा विश्वास नाही ना त्यानं मात्र एक काम करो, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधने तोडावे. जिवंतपणी आपली वासना हरिरूप कशी होईल ना याच्यासाठी माणसाने विचार केला पाहिजे. वासना झाली पाहिजे, पण काय झाली पाहिजे? हरी गुंतवणारी व्हावी वासना का सोडवणारी व्हावी? वासना दोन आहे, ऐका, वासना दोन आहे. एक वासना गुंतवते आणि एक वासना सुटवते. वासना जर जन्माला येत, ऐका, मरताना जर वासना प्रपंचाची राहिली तर गुंतवणारे, आणि मरताना तीच वासना जर हरिरूप झाली तर मोक्ष. आपलं आपण ठरवायचे आपल्याला वासना कसली करायची. कारण कोणाची काय वासना तर कोणाची, ज्यांना आयुष्यभर प्रपंच केलाय त्याची मरताना वासना काय राहील? मरताना वासना काय राहील? अरे तीच राहील ना. कशी? ऐका, मला बऱ्याच दिवसात एक दृष्टांत आठवतोय. विढाल वर्षात एक दृष्टांत आठवतोय. ऐका, एक गृहस्थ होता, आयुष्यभर प्रपंच केला. रस्त्यानं जाताना, रस्त्यानं जरी चालला तरी सुतोईचा तोडा जरी दिसला तरी उचलायचा, कोपरीच्या खिशात घालायचा आणि घरी जायचं. अशी बरीच मंडळी असतात गावात. आयुष्यभर चिंगूट 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 चिंगूटपणा करीत येत, पण सोबत त्यांच्या काहीच जात नाही. तोडा जरी दिसला तरी उचलून घ्यायचा, कोपरे होईन कशाला तरी, होईन कशाला तरी. इथं बसलेले सुद्धा असते, ज्याला पटलं असेल ते हसत्यात. अरे सगळ्या गावात येत असले नमुने आहेतच. काय आमच्याच गावात आहे काय? अजिबात नाही. सगळी काय
सेम परिस्थिती. चला पुढे बोलतो. आता शेवट त्याचा अंत्यकाळ जवळ आला. अंत्यकाळ जवळ आल्यानंतर त्याला 2 पोरं, एक परमार्थिक, एक आयुष्यभर धनाच्या लोभाच्या पाठीमागं पाहणारा, 2 पोरं. आता मरतात, शेवटच्या घटका मोजते. अंत्यकाळ जवळ दिसते म्हाताराला, आणि म्हाताऱ्याला अंत्यकाळ जवळ दिसताना म्हातारं शेवट म्हणायचं, वा के वा के वा के वा के वा के वा के. आता जे परमार्थिक होतं त्यानं स्वप्नील महाराजाचं कीर्तन ऐकलेलं होतं. कारण मरताना जी वासना राहते त्यानं म्हाताऱ्याला, त्या पोराला वाटलेला का माझ्या बापाला वासुदेव केशव वासुदेव केशव वासुदेव केशव वासुदेव केशव वासुदेव म्हणायचे काय. आणि जे मात्र दुसरं होतं ना ते म्हणलं वावरात कुठं धन पुरून ठेवलंय का काय, लय शेंगोटपणा केलाय म्हाताऱ्यानं, कुठं काय पुरून ठेवलंय काय शोधावला. दोघांनी विचार केला. म्हणले काय, म्हणले डॉक्टरला नाहीचं. म्हणले मग, म्हणले एकदा तरी म्हातारं बोललं पाहिजे. आता यांनी डॉक्टर आणला. डॉक्टर हुशार होता. म्हणला म्हातारं एकदा बोलन, पण एकदाच बोलन, 25,000 द्या, 30,000 घ्या, पण म्हातारं एकदा बोललं पाहिजे. आणि डॉक्टरने काय गंमत केली काय नो, योगायोगाने त्याच्या डॉक्टरला गुण आला. गुण आल्यानंतर म्हातारं बोलायला लागलं, मी गेल्याच्या नंतर तुमचं वाटुळ वाटुळ होईल. अरे काही चांगलं करणार नाही तुम्ही. आयुष्यभर दोत्राला घाटी मारून मी प्रपंच केला. जोर आला हो म्हाताऱ्याला बोलायला. मी गेल्यानंतर तुमचं काहीच चांगलं होणार. अरे किती वेळ झाले तुम्हाला सांगतोय, ते वासरू कीर सुनी खातय. एवढं म्हणलं मेलं कोण कोण. एकतर ते वासरू तरी होईल, कीर सुन्या तरी खायला जाईल, नाही तर कीर सुन्या बनवायला तरी जाईल. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जशी वासना असेल तसा जन्म घ्यावा लागतो. पण महाराज म्हणतात तीच वासना हरिरूप व्हावी. हरिरूप होणं म्हणजे काय, आयुष्यभर मरणाचं ध्यान करणं, आयुष्यभर मरणाची वाट पाहणं. तुम्ही म्हणता महाराज तुम्ही लय चुकीचं बोलताय. इथं सगळ्यात जास्त भीती आम्हाला त्याचीच आहे. कशाची, कशाची, मरणाची. किती भीती आहे सांगू का दत्ता महाराज, मरणाची. मरणाची भीती आहे ना, मरणाची. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. आणि नसलं कळलं तर आपला 12 वाजता प्रसाद आहे, प्रसाद घ्यान जा. आता काय करेल. भीती आहे कशाची, मरणाची. मर हा शब्द सुद्धा सहन होत नाही इतकी. मर हा शब्द महाराज म्हणतात तेवढा शब्द सुद्धा सहन होत नाही. पण जरी सहन जरी नाही झाला तरी मरण येणार म्हणजे येणार. माणसानं आयुष्यभर डोळ्यासमोर मरण ठेवलं पाहिजे. आपण मरण विसरलोय म्हणून चुकीचा वागतोय. ज्यांनी ज्यांनी मरण डोळ्यासमोर ठेवलं, क्षणाक्षणाला ज्यांनी ज्यांनी डोळ्यासमोर मरण ठेवलं ना, त्यांचाच लोकही सुखाचं होतं, परलोकही सुखाचं होतं. सोपं बोलतो. एखादं आयुष्यामध्ये पेशंट असावं, त्या आयुष्यामध्ये पेशंट असताना तिथं टिकटिक 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 टिकटिक. कशाची, स्वप्नील महाराजाची नाही, त्या मशिनींची, व्हेंटिलेटरची चालू व्हावी. आणि मग त्याच्या जवळ जाऊन बसावं आणि मग त्याची बोलण्याची भाषा ऐकावी. सरळ बोलतो कारण त्याला डोळ्याला दिसते ना. आता काय काय मारताना त्याला सगळी वाटत आहेत माझ्या समोर यावं, सगळ्यांनी मला भेटावं. कोणाला, तुमच्या चांगलं लक्षात येते मला काय म्हणायचे. बरोबर ना. पण मला वाटतं हे शेवट वाटण्यापेक्षा हे क्षणोक्षणाला वाटू द्या ना. कारण जरी विचार केला तरी मरण येणार, आणि नाही केला तरी. मग मला वाटतं न करता करणं चांगलं का विचार करून करणं चांगलं. बोला ना बोला ना बोला ना. एखादी गोष्ट विचार करता करावी का न विचार करता करावी. बोला बोला बोला. कारण विचार करून केलेल्या गोष्टीचं फळ हे आयुष्यात चांगलं भेटतं, आणि निर्विचारानं केलेल्या गोष्टीचं फळ हे दुःख देतं. म्हणून महाराज म्हणतात विचार करायचा ना चांगला करा. कोणता, करावा विचार, करावा विचार, जनकनी हाजी करावा विचार, जनकनी हाजी करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, जनकनी हाजी करावा विचार, जनकनी हाजी करावा विचार.
करावा विचार करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू नाशिवंत देव जाणार सकळ नाशिवंत देव जाणार सकळ नाशिवंत देव जाणार सकळ नाशिवंत देव जाणार सकळ करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू करावया नाशिवंत देव जाणार सकळ नाशिवंत देव जाणार सकळ नाशिवंत देव जाणार नाशिवंत देव जाणार जनगणात करावा विचार करावया पार भवसिंधू भवसिंधू. वा 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 वा. तुम्हाला काय टोल नाका पडो, जोरात वाजवा की टाळी. क्षणोक्षणी हाची करावा कोणता तरावया पार भवसिंधू. पण इथं बसल्यापैकी किती जणांचा हा विचार चाललाय? बोट वर करा बरं जरा. कोणाचाच नाही. अरे बापरे. हा पण हा विचार नक्की चालला असेल, एकर द्यायची 2 एकर करायची. आता कसं वाटतंय? 2 व्हीलर द्यायची, बोला ना बोला ना. 2 व्हीलर द्यायची, 4 व्हीलर. सपराचं घर आहे त्याचा, हा 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 बंगला बंगला. सपराचं घर आहे त्याचा बंगला, बरोबर. एक बायको आहे त्याच्या. कोण म्हणलं रे 2? कोण म्हणलं 2? अरे एक भेटता भेटता नाकी 9 आले. हा विचार मात्र आपला नक्की चाललाय. मारा म्हणता हा विचार करून उपयोगच नाही बाबा. हा विचार करून उपयोग नाही. विचार हिताचा असावा का अनहिताचा असावा? बोला 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 बोला. हिताचा असावा का अनहिताचा असावा? हिताचा. ज्या विचारातनं आपलंही कल्याण होईल आणि दुसऱ्याचंही कल्याण होईल त्याला विचार म्हणतात. विचारा वाचोनी नपविजे समाधान. वा वा वा, क्या बात आहे. नपविजे समाधान नपविजे समाधान. विचार वाचोनी नपविजे समाधान नपविजे समाधान नपविजे विचारा वाचोनी न पविजे समाधान हवा असं वाटत असेल तर विचार केलाच. बोला बोला. विचार केलाच पाहिजे. पण विचार आपल्या कामाचा असावा. नको त्याचा विचार करण्याचं आयुष्य घालवलं तर आप डूब गए तो डूब गए, यजमान को लेकर भी डूब गए. परत सोपं करू का? आपण विचार चांगल्याचा करतो का वाईटाचा करतो? खरं बोला, खरं बोला. चांगल्याचा करतो का वाईटाचा? बरं सोपं करतो. आपण आपल्याकडं आहे त्याचा विचार करतो का दुसऱ्याकडे जे आहे त्याचा विचार करतो? खरं बोला बरं का. आता खरं बोला. आपल्याकडे आहे त्याचा जास्त विचार करत नाही, पण दुसऱ्याकडे किती याचा मात्र तो विचार करणार. म्हणजे करणार. काय झालं? एक गाव होतं असं. एक दृष्टांत मी काय सांगतो, विषयाला सिद्धांताला बसेल म्हणून सहज आठवते मला. एक गाव होतं कडुसासारखं आणि असा रस्ता वाहता होता. आता तिथून एक उंटावालं चाललं होतं. कोण? उंट. उंट घेऊन चाललं होतं. 4 जण इथं पाराव चौकात बसलेली होती तिथं. आता काय ना सवय असते, काय काम नसते धाम नसते, ते चौकात बसणार. कुणी राम राम दे हरी काय गेलं काय बरं आहे का? आम्हाला तर लय भारी विचार इथे. आम्ही कुठं गेलो ना, महाराज दिसताय पण काय संबंध आहे का? काहीच नाही.
एक जण मला म्हणला महाराज दिसताय, मग कीर्तन जमत असन ना. मग कोण काय विचारेन काय सांगता येत नाही. त्या दिवशी संभाजीनगरला होतो, कार्यक्रम चाललो होतो. आता एक जण म्हणला आला माझ्याजवळ, मला महाराज दिसताय. आता मी दोत्र म्हणलं काय पोत्राच दिसेन का? हा म्हणलं महाराज. म्हणलं काय कीर्तनाला चालला काय? हा म्हणलं मग काय नाही एक काम होतं. म्हणलं काय? चुना आहे का चुना? म्हणलं मुस्काड हाणू का? हा चुन्यावाला दिसलो का काय? हा त्याने बोलता बोलता मलाच चुना लावला. तसं ते बसलेलं होतं आणि बसलेलं असताना म्हणला राम 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 राम. कुठं चालले? काय नाही चाललोय पुढं बोहेऱ्याला. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. काय होता? कापूस आहे कापूस. किती उंटे? 500 उंटे. किती बोऱ्या कापूस आहे? प्रत्येक उंटावर 2 बोऱ्या. उंटावाला निघून गेलं. पण हे हुशार होतं, कारण हे कडूसातलं होतं. हुशार होत. बसल्या बसल्या त्याने विचार चालू केला. 500 उंट, 1000 बोऱ्या कापूस. कापूस पिंजायचा कधी, सरके काढायचे कधी, कापड बनायचं कधी आणि घालायला यायचं कसं? जसा हा तसा झिंडवतोय गावात. बरं नको असलेला गोष्टीचा विचार करायला. बरं जो कोणी दिसेल त्यांना येऊन विचारायला लागला. आमचे विक्रम भाऊ चालले होते. राम 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 राम. बरं आहे का? 500 उंट, 1000 बोऱ्या कापूस. कापूस पिंजायचा कधी, सरके काढायची कधी, कापड बनायचं कधी आणि घालायला द्या की उत्तर. आता त्यांना माहित नाही काय नाही काय नाही. एक जण तिरडी चालली होती, अंत्ययात्रा चालली होती, शिकाय धरून चाललं होतं. हे त्याच्या जवळ गेलं. येड लागलं त्याला. 500 उंट, 1000 बोऱ्या कापूस पिंजायचा कधी, सरकी काढायची कधी, कापड बनायचं कधी, घालायला यायचं कधी. अरे म्हणला लेका बापाला तरी पुचून येऊ दे. याड लावला अख्ख्या गावाला. गावाने बैठक बसवली. याला उचलला, घरात नेऊन कोंडला आणि कोंडल्याच्या नंतर हे तिथं सुद्धा गप बसलं नाही. खिडकीत आवाज द्यायचा, अ पाहुणं या या या. काय 500 उंट, 1000 बोरा कापूस पिंजायचा कधी, सरकी काय. एक दिवस सहज साधू महात्मे चालले होते आणि जाता जाता म्हणले महाराज त्या रस्त्याला जाऊ नका. म्हणले का? म्हणले तिकडे येड आहे. म्हणले आम्हाला येडीच लागत यात. कुठं नादाला लागतो, कारण वेडा झालो. वेडियांच्या शियाण्याचं येड काढणं अवघड आहे, पण येड्याचं येड काढणं लय सोपं आहे. चला पुढे बोलतो. ज्याला समजलं त्याला धन्यवाद. हा म्हणले काय? यांनी महाराजांना पाहिलं, आनंद झाला. म्हणले आज माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटणार, कारण संतांच्या जवळ सगळ्या प्रश्नाची उत्तर. आजी भेटले माझे कोणे, आज भेटले माझे कोणे. बहुत दिवसाचे साकडे कुंदाटले पुढे परब्रह्म आजी फिटले माझे कोणे, आजी फिटले माझे कोणे, माझे कोणे, आजी फिटले माझे कोणे. बहुत जन्माचे महाराज म्हणतात आज माझं कोडं सुटणार, आज माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळणार. म्हणलं काय झालं? म्हणले 500 उंट. म्हणजे हा ते का? ते आता यांनी तरी काहीच पाहिल्यात, पण येड काढायचंय ना. हा ते का? हो म्हणले तेच. म्हणले तेव्हा कापूस होता 1000 वर. हो तेच. म्हणले मग माझा प्रश्न आहे. म्हणले काय? 500 उंट, 1000 बोऱ्या कापूस पिंजायचा कधी, सरकी काढायची कधी, कापड बनायचं कधी, घालायला यायचं कधी. म्हणले ते उंट का? म्हणले काय झालं? ते पुढच्या गावाला होते दत्ता महाराज बोहेऱ्याला. बरोबर आहे ना? हा बरोबर. हा बोहेऱ्याला होते. आता ते उंट तिथं मुक्कामाला होते. मुक्कामाला असताना सगळ्या उंटावरल्या बोऱ्या खाली सोडल्या, उंटांना खायला प्यायला घातलं आणि ते बोऱ्या मांडल्याच्या नंतर ती 2 उंटावाली होती, त्यांना जरा बिडी वडायची सवय होती. म्हणले बिडी वडता बिडी वडली, टाकून दिली. त्याला वाटलं ती इजली नाही.
पण ती इजली नव्हती. ती कापसाला लागली, कापसाला आग लागली. आग लागल्यानंतर त्या कापूस जळाला, ऊट जळाले आणि उठावाले इजवायला गेले, ते जळून गेले. आता शिक सुटलो. ऊट कोणाचं? मला ऊट कोणाचं? उठावाल्याचं. कापूस कोणाचा? उठावाल्याचा. बरोबर ना? तसं मला सांगा, जमीन कोणाची? तुम्ही तोंडाकच बघायला लागले. तुम्ही तर तोंडाकच बघायला लागले. जमीन कोणाची? आपली. त्या दिवशी एक बाबा मला भेटले, म्हणले महाराज तुम्हाला म्हणून सांगतो. म्हणलं काय? या लिंबावसनं त्या रमगाडीमध्ये तेवढं दिसतं तेवढं. म्हणलं जाईना, माझंच जायचं. माझं? अहो म्हणलं बाबा, ती तुमच्या बघून गदा 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 हसत असेल बाबा. तुझ्यासारखे मी लय वाटल लावले. मेला पंच मेला बाप मतना गेला. देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. आज जा मेला माझी माझी म्हणता म्हणता पंजा मेला. बाप मसना गेला. मला सांगा, ही किती पिढ्या आल्या आणि गेल्या, जमिनीचा नंबऱ्या तरी बदलला का? खरं बोला. मग आपली का? आपली का? घर आपलं का? कोट्यवधी रुपयाचं असलं तरी शेवटची आंघोळ आहे कुठं? शेवट घरी एकच आहे. कुठं? कुठं? समशान. जिथं सगळ्यासारखी सारखी क्षण. कुणी मरू द्या, गरीब मिळाला तरी तिथंच आणि श्रीमंत मिळाला तरी एकच. जुनी माणसं म्हणायची आमच्या आजीच्या काळात. आमची आजी होती ना, म्हणले काय अण्णा जगायचे जगून जगून, शेवट तर जायचेच ना पत्र्याच्या खोलीत. मग त्यावेळेस पत्रा होता. आता लोक म्हणतात जायचीच ना बंगल्यात. कशाच्या? सरकारने परिवर्तन केलं, पत्रा काढून टाकला, स्लॅब टाकला. मारताना त्याची इच्छा सुद्धा राहायला नको, मला स्लॅबच्या बंगल्यात राहता आलं नाही. जा शेवट बंगला. एवढं केलं तरी आपण आपलं माझं माझं काबाडवज आहे काय? खरं सांगा, इथं बसल्यापैकी आपली गोष्ट कोणती ती सांगा? बायको आपली, शेजेची कामीन दूर आहे, पोरं आपली, हा ती सुद्धा लांब राहणार आहे. मग आपलं कोण आहे? तू का म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून. पण आपण त्याच्यातच गुंतलोय ना. जे माझं नाही तरी त्याला मी माझं म्हणतोय, म्हणून दुःख भोगतोय. माया बिगणे भ्रमला करे, माया बिगडे भ्रमला करे. मनकामी वादे निगरे, मनकामी वादे निगरे. तो संपत्ती देवारे, तो संपत्तीचे वारे. काचोकारे जाईल, काचोकारे जाईल, साचोकारे जाईल, साचोकारे जाईल. धन धन पुत्र जन, धन धन पुत्र जन. तू सोये रे पिशोना, तू सोये रे पिशोन. सर्व मिथ्या हे जाणून, सर्व मिथ्या हे जाणून. शरणारी घा देवाचे, शरणारी घा देवाचे, शरणारी घा देवाचे, शरणारी घा देवाचे. माया बिगणे भ्रमला कर, म्हणता मी माझे निखरे, मी आणि माझ याच्यातच गुंतला. जे आपलं नाही त्यालाही तो आपलं म्हणायला लागला, म्हणून जीवनात दुःख भोगतोय. काय वाक्य नीट आहे का? आपलं नाही तरी आपण ते आपल्यालाच आपलं म्हणतोय, म्हणून माणूस जीवनात दुःख भोगतोय. मी आणि माझं आयुष्यभर मी असा आणि तू तसा, पण मी तू पणा जाऊ दे दुरून एकची गोंगडी पांघरू. जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत जन्म मरण आहे. द्वैत संपलं जिवंतपणी मोक्ष. विढाल हॅलो हॅलो विठ्ठल विठ्ठल. माया कशाला म्हणतात? माया 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 माहिती का? जे आपलं नाही तरी ते आपल्याला आपलं दाखवते, या नाम माया.
तैसी ही जान माया तू भ्रमता शिवाया शस्त्र आणि तल्या छाया जैसी अंगी न रूपे. मला एक सांगा, तुम्ही उभं राहिल्यानंतर तुमची सावली पडते का नाही? उगा हा म्हणा ना, सावली पडते का नाही? पडते. आता तुमच्या समोर सावली दिसते, ही सावली खरी का खोटी? कीर्तन काय नुसते थुक्याला थुकान आंबड चुका आहे का काय? तुम्हाला लय चांगलं ऐकायचंय ना, ऐका आता मग. चांगलं याला म्हणते हा. सावली दिसते ती खरी का खोटी? कोणाची? आपलीची दिसते ना. बरं पाकडा बरं तिला, बरं तोडा बरं तिला, नाही. पण कोणाची वाटते? मला म्हणतात तैसी ही जाण माया. कैसी? तू भ्रमत हा शिवाय. कसं? शस्त्रे हानितल्या छाया जैसी अंगीन रूपे. छाया म्हणजे आपली सावली. तिला जर पकडायला गेलं तर ती सापडू शकत नाही, तिला धरता येत नाही, तिला तोडता येत नाही. पण असल्याची आपलीच दिसते भ्रमात. तद्वत महाराज म्हणता इथं जे दिसते ना, हे सुद्धा आपलं तसंच आहे. कसं? एक दृष्टांत मानतो, ऐका, भजन करा. विठ्ठल एक महाराज होते, महाराज, आणि शिरूरला बस स्टँडला होते. जायचं होतं कुठंतरी कार्यक्रमाला, आणि कार्यक्रमाला जात असताना जाता जाता एक महिला त्यांच्या जवळ आली आणि बोलली, जय हरी महाराज, बघू द्या तुमचं पाय. पाय पडली पाय. महाराज येत ना, कीर्तनाला चालले का? हो चालले. आणि रंगल्या गप्पा दोघांच्या. कसं असतं, आमच्यावर घेतलं जरा बरं वाटत म्हणून आमच्यावर घेतलेलं बरं. हा गप्पा रंगल्याच्या नंतर म्हणले, काय कसं काय बरं आहे का? हो. जवळजवळ 2-2.5 तास गप्पा रंगल्यावर त्या गप्पाच्या नादात एसटी गेली. कोणाची? हा म्हणा ना महाराजाची. हा म्हणा भिऊच नका. गेली नाही एसटी. बरं एसटी निघून गेली. वता दिवस मावळला गेला तरी गप्पा संपना. कोणाच्या? म्हणा ना महाराजाच्या. हा म्हणा ना महाराजा. हा गप्पा रंगल्याच्या नंतर रंगी रंगला रंगल्या ना गप्पा. आता काय करायचं? तेवढ्यात ती महिला म्हणली, वय महाराज एक काम करा, आता इतका वेळ गप्पा रंगण्यात आपल्या. म्हणले एक काम करते मी. म्हणले नेमकं मला जायचंय, पण ही पीटी हिची चावी घरी राहिली, तेवढी चावी घेऊन येते. महाराज गेले, ती बाई गेली चावी आणायला, आणि राखान बसलं ना पेटीला. कोण? महाराज. बोला ना पटापटा. कोण बसलं चावी पेटीला? राखान. तेवढ्यात अंधार पडला, एसट्या निघून गेल्या, कंट्रोलर निघून गेलं, एसटी स्टँड बंद व्हायची वेळ आली. पण तरी महाराज राखाने. कशाला? बोला ना पेटीला. तेवढ्यात एक हवलदार आलं, टाक 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 काठी वाजवाय. उडा, काय चाललंय? काय नाही, बसले. पेटी कोणाची आहे? तुमच्या काय लक्षात येतंय का नाही? आता काय मारायचं? पेटी कोणाची? माझीची. तुझी? बघू द्या चावी. आता काय द्यावी देता? महाराज गडबडलं. गडबडल्यानंतर त्यांना संशय आला. मग त्यांनी पेटी उचलली. आणि तुम्हाला कसं काय कळलं? मला कसं काय कळलं? हुशार म्हणताय तुम्ही. पेटी उचलली आणि महाराज उचलला आणि नेलं ना कुठं? पोलीस स्टेशनला नेलं. आणि नेल्याच्या नंतर मग ते कुलूप तोडलं. तो कुलूप तोडल्याच्या नंतर त्या पेटीमध्ये एक बालकाचा मृतदेह त्या पेटीत होता. आता काय केलं असेल महाराजाला सांगा बरं. आता हे मी तुम्हाला इथं कशाला सांगायला पाहिजे? जे टायर मध्ये घातलं आणि जे रिमांड चालू केलं, महाराज नाही, माझी नाही म्हणले चावी. आता किती आरडले होते, माझी नाही म्हणते. खरं करते सांगा. मुक्त होता परी बळे झाला होता पारे, बळे झाला झाला पथ घेऊनिया चंद माझे माझे, घेऊनिया चंद माझे माझे. वा जोरदार टाळी वाजा.
मुक्त होता परी बळे झाला माझी पेटी म्हटल्यामुळं काय झाला बोला ना बद्ध झाला आणि त्यानं काय करावं लागलं दुःख भोगावं लागलं हे मी कोणत्या पेटीचं सांगतोय ही पेटी ही शरीर रूपी पेटी आपली आपली आहे का आपली म्हणल्यामुळं घोळ झालाय पण या पेटीच्या किल्ल्या तुका म्हणे किल्ल्या संता हाती दिल्या. आपली नाही तरी तिला आपण आपली म्हणतोय तसा देव तिथं गेल्यावर सुद्धा मग मारिती तुडीती झुडीती यमाचे किंकर एक साल बहु साले होय मला वाटलं एकच साले नाही बहु साल मग मारना यमाचा पाहुणा पाणी होय मग ही पेटी आपली का नाही तर ही पेटी कशी आहे नाशिवंत देह जाणार सकळ 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 नाशिवंत देह जाणार पण तरी आपण याच्यावर भुललोय ना काय भुलला से वराली यार काय भुलला से वराली याच्यावर भुललोय फेअर अँड लवली पावडर फाउंडेशन बरंच काय काय कशाला याला पण एक ऐका किती काळी झालेली केस पांढरी करण्याचा प्रयत्न केला तरी ती असे होय मला वाटलं चेक करीत होतो ऐकत आहे का नाही ऐकत हा पांढरी झालेले किती जरी काळी करायचा प्रयत्न केला तरी ती परत पांढरी होणार म्हणजे होणार म्हणजे होणार किती जरी याला सजवण्याचा प्रयत्न केला तरी याचं आयुष्य जाणार म्हणजे आयुष्य जात आहे काळ जपत असे महा स्वहिताचा घोरवा क्षणाक्षणाला आयुष्य जात आहे पहा क्षणाक्षणाला आयुष्य जाते बाबांनो मग सावध व्हा जागा आणि एक काम करा काय करा संत समागमे धरावी करावी तातडे परमार्थाची पण तसा संत साधू जीवनात येण्यासाठी देवाची कृपा गरजेची आणि देवाची कृपा होण्यासाठी एकदा सगळ्यांनी हात वरती करा आणि देवाचं भजन करा विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा टाळी वाजवा टाळी विठोबा क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान संत समागमे धरावी आवड करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान विढल तातडी म्हणजे कसं एखाद्याला निरुपूर्वीच्या काही निरोप यायचा चल तुला लगेच तातडीनं तातडीनं म्हणजे कसं सोपं बोलू का एखादा आजार जाण्यासाठी गोळ्या खाण्याची तातडी करणं जितकं गरजेचं आहे तितकं भवरोग जाण्यासाठी परमार्थ करणं गरजेचं आहे
परमार्थ करणं, गोळ्या खाणं, आजार जायचं म्हणत तू गोळ्या खायची का तातडी काय करावी लागते, जल्दी करावी लागते ना, तातडी करा. तो हा भवरोग कोणता? पुनरोपी जनाना पुनरोपी मरणा पुनरोपी जननी जठरेचे यह संसारे कल दुस्तरे कृपया पारे पाहे मुरा भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते. हा भवरोग जर जायचा असेल तर तुम्हाला आम्हाला सुद्धा गोळ्याच खावा लागतात. कशाच्या? कशाच्या? संत विचाराच्या. आणि अशा जर गोळ्या खाल्ल्या तर खऱ्या अर्थाने लोकही सुखाचा होईल आणि परलोकही सुखाचा होईल. दादांनो, एक वाक्य बोलतो, इथं बसले पैकी 10 गेले, 20 गेले, 30 गेले, 40 गेले, कुणी आज उद्यावरती आले. आता तरी पुढे ह्याची आता म्हणजे कधी? आता म्हणजे कधी? आता लगेच संपणार आहे काय? आता संपत आले काय? आता म्हणजे कधी? अरे म्हणा ना लगेच, बरोबर ना. मग तिथं दुसरा शब्द येत नाही. आता तुम्ही सगळेजण वाटच पाहताय कशाची? कोण म्हणलं रे कीर्तन संपायची? कोण म्हणलं रे? म्हणजे आता म्हणजे आता. मग तिथं दुसरा शब्द येत नाही. म्हणून मला म्हणता आता तरी पुढे. आता म्हणजे काय? माग काय झाले पाहू नका, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. माग काय कुठाने केलं सोडून द्या. काय केलं असेल? करून करून बांग कोरला असत्या. काय केलं असेल? याची टोपी त्याच्या डोक्यात केली काय? काय केलं असेल? 500 कोंबड्या संपवल्या असत्या. काय केलं असत्या? 2-4 बॅलर संपवलं असत्या. कशाचं? पाण्याचं. बरोबर ना. काय केलं असेल याच्यापेक्षा वेगळं काहीच नसेल. पण महाराज म्हणतात एक काम करा, जीवन जगत असताना माग झाले ते सोडून द्या. आता तर जेवढं आयुष्य राहिलं तेवढं सुंदर निष्कलंकित जगण्याचा प्रयत्न करा. या समाजामध्ये डोळ्यात धुरी गेल्यासारखं राहू नका. कारण तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीच्या नका डोळे धुरे बरोनी राहो, नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे दुरे परुणी राहू. का बाबा? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून एक काम करा, सुंदर जगा, निष्कलंकी जगा, चांगलं वागा आणि चांगलं जगा. आपण गेल्यावर कोणी म्हटलं नाही पाहिजे बरं झालं उलातले लवकर झाला पाहिजे नव्हतं. आपण गेल्यानंतर ज्याला बातमी कळेल ना, बरं का सरपंच साहेब, त्याच्या अंतकरणामध्ये 1 वर्ष नाही, 1 महिना नाही, 1 दिवस नाही, 1 तास नाही, आपली गेलेली बातमी ज्याला कळेल ना, त्याच्या अंतकरणामध्ये आपल्याबद्दल 1 सेकंद कृतज्ञता व्यक्त झाली पाहिजे. त्याला जगणं मान, त्याला जगणं मान. किती? 1 सेकंद. त्यानं कुठंतरी आपला फोटो चालला पाहिजे मोबाईलच्या गॅलरीत. कुठंतरी त्यानं आपल्याला आदराची आदरांजली, पुष्पाची पुष्पांजली आणि श्रद्धेची श्रद्धांजली त्यानं समर्पित केली पाहिजे. कारण लोक जाताना एवढंच म्हणतात, ईश्वरी सत्य पुढे हे कधी बोंबलत येत, हे कधी बोंबलत येत. मग मला वाटतं हे जिवंतपणेच करावं सगळं. चाललंय ना, हे कोणाच्या सत्तेनं चाललंय? त्याच्या सत्तेनं चाललंय. हे जिवंतपणे करावं. आणि जातात एक गोष्ट सांगतो, जीवन आहे, जिवंत आहे तोपर्यंत आईला आई म्हणा. 2 मिनिटं घेतोय फक्त. आईला आई म्हणा आणि बापाला बाप म्हणा. आई निघून गेल्यानंतर, वडील निघून गेल्यानंतर मोठा धावा, मोठं श्राद्ध, मोठा मारात, मोठा दिखावा करण्यापेक्षा जोपर्यंत आहे ना तोपर्यंत त्यांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळा. दुसरं काय करण्याची गरज येत नाही. एक वाक्य बोलू का? पंढरी भगवान परमात्मा पंढरपुरामध्ये आला, आई बापाची सेवा केली म्हणून आला का देवाची सेवा केली म्हणून आला? आई बाबाई, बरोबर ना. आणि आपल्या वाऱ्या चालल्या तर आई बाप कुठं तरी गोठ्यात असत्या तर जमन का? अजिबात जमणार, अजिबात जमणार नाही. कारण मातृदेव भव, पितृदेव भव आणि आचार्य देव भव, ह्या 3 जणांची सेवा करा. जीवनात तुम्हाला कोणाच्या पुढे हात पसाय. कारण आई ती आई असते. सबसे बडी हे माँ पगले, सबसे बड़ी हे
माँ सबसे बड़ी हे माँ पगले सबसे बड़ी हे माँ. आई निघून गेल्यानंतर आईची किंमत कळते आणि बाप निघून गेल्यानंतर बापाची किंमत कळते. इथं माझ्या समोर बरेच वयोवृद्ध तपवृद्ध बाप मंडळी बसलेले आहात दादांनो. बाप काय असतो ना हे तुम्हाला सगळ्यांना चांगलं माहिती. इथं बरेच तुम्ही 60 70 80 90 वर्षाचे आहात. कोणाला लेकी आहेत. इथं जीवनामध्ये माणसं म्हणायची अरे जीवन जगत असताना बापाला एखादी तरी पोरगी असावी, कारण बाप गेल्यानंतर आपल्या मागे जर कोण मोठ्यानं रडत असेल तर तिचं नाव मुलगी असते. बाप गेल्याच्या नंतर काही यातना होतात ना ते मुलीला जाऊन विचारा, कारण बाप आणि मुलीचं नातं हे अतूट असतं. निस्वार्थ भावनेनं पोरीवरती कोण प्रेम करत असेल तर तो बाप असतो, आणि बापावरती निस्वार्थ भावनेनं कोण प्रेम करत असेल तर ती मुलगी असते. इथं बसलेले कितीतरी बाप आहेत. जोपर्यंत सत्ता स्वतःच्या हातात आहे, जोपर्यंत घराचा व्यवहार बापाच्या हातात आहे ना तोपर्यंत बाप कधी रुपयाही साठवत नाही दादांनो. पण ज्यावेळेस सत्ता बापाची पोराच्या हातात जाते ना तिथून पुढे बाप 10 रुपये 20 रुपये 100 रुपये 200 रुपये 500 रुपये साठवायला सुरुवात करतो. कशाला? त्याच्या बिडी काढीला, त्याच्या तंबाखूला? नाही 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 दादांनो. ज्यावेळेस माझी पोरगी माझ्या दारात येईल, ज्यावेळेस माझी सासूरवासी मुलगी कधीतरी भेटायला बापाकडे येईल, दुडू पाहणार तिचं नातू तिचं लेकरू माझ्या जवळ येऊन बसेल, त्यावेळी त्याच्या हातात काहीतरी मला द्यायला पाहिजे, म्हणून तिथून पुढे बाप साठवायला लागतो. बाप आणि पोरीचं नातं किती अतूट असतं. ऐका, चित्र डोळ्यासमोरांना एका मिनिटात सांगतो आणि सेवेला सुलपराम देतो दादांनो. काळ पूर्वीचा होता. पूर्वीच्या काळी वाहनं नव्हती, घरोघरी आता गाड्या झाल्या, पण पूर्वीच्या काळी वाहनं नव्हती, एसटी न प्रवास असायचा. एक मुलगी बापाला भेटायला आली, बापाला भेटणं झालं, 2-3 दिवसाचा आराम झाला, मुक्काम झाला. आता मुलगी म्हणते दादा मला आता जायचं, घरी कामं भरपूर आहे, वाट बघत असतील, आता मला जायचंय. म्हटलं मग चल मी तुला सोडवायला येतो. बापानं पोराला सांगितले जा शिरूरला जा, एखादी साडी माझ्या लेकरासाठी घेऊन ये. बाळा शिरूरला गेला, 2000 रुपयाची साडी आणली, बापाच्या हातात दिली. बापानं साडीकडे पाहिलं, डोळे भरून आले, अंतकरण कावरलं, लेकीच्या हातात दिली. बाप बाळ्याला म्हणतोय बाळ्या मी जातो बरं का ताडीला सोडवायला स्टँडला. गुडघ्यापर्यंत धोतर आहे, नेहरू फाटलेला आहे, डोक्यावरती फेटा आहे, डोळ्याला चष्मा आहे, हातामध्ये काठी. बापाने एका हातात पुरेची पिशवी घेतली, एका हातात काठी आहे. बाप पुढे चाललाय, लेक सोबत चालली, गप्पा मारतात, अंतकरण व्यक्त होते दोघांचे एकमेकापाशी. एसटी स्टँडला गेले, जाऊन बसले. पहिली गाडी आली, सोडून दिली. दुसरी गाडी आली, सोडून दिली. दिवस मावळतीला चाललाय, गप्पा चाललेत, अंतकरण काऊर आले, दोघांच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागलेल्या आहेत. शेवटची गाडी आली, बापाच्या अंगात 80 वर्षाच्या बापाच्या अंगात नवचैतन्य संचरलं. बापानं गाडी पाहिली तसं बापाने दोन्ही हातामध्ये 2 पिशव्या घेतलेत आणि बाप एसटीच्या दाराकडे पळायला लागलाय, आणि एसटीच्या दारात गर्दी ढकलतोय आणि वर जाण्याचा प्रयत्न करतोय. मला सांगा बापाला जायचे? बोला 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 बाप मंडळी, बापाला जायचे नाही. कोणाला जायचे? पण माझ्या लेकीला जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी बाप वरती जातोय, गर्दी ढकलतोय, वरती जाऊन जाग्यावर बसला. शेवट मुलगी आली, शिटावरती जाऊन बसली, आणि बसल्याच्या नंतर बाप दरवाज्यात आला. लेकीकडे पाहतोय, लेक बापाकडे पाहते. हे चित्र सर्व एसटी एकमेकाकडे पाहतात. बापाचं आणि लेकीचं प्रेम, सगळ्यांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा लागल्या. अरे जो एसटी चालवतोय तो ड्रायव्हर सुद्धा एका पोरीचा बाप होता. त्या बापानं सुद्धा अंतकरणातल्या भावना जागृत झाल्या. अरे एसटी रडेल, एसटीतली लोक रडतील याच्यात नवल नाही दादांनो. एसटीचा ड्रायव्हर सुद्धा ते प्रेम पाहून रडायला लागला. बाप पटकन खाली आला,
कोपरीच्या खिशात हात घातला. सुरगळेला 4-10 नोटा होत्या, तेवढ्या नोटा काढल्या आणि लेकीच्या हातात दिल्या. तायडे, आता माझ्याकडे एवढंच आहे तायडे, आता माझ्याकडे काही राहिलेलं नाही तायडे. आणि ते दिलं आणि एसटी निघून गेली. एसटीतला ड्रायव्हर माग आरशात बापाकडे पाहत होता. बाप धोत्राच्या सोग्यानं डोळं पुसत होता. बाप रडत होता, एसटी रडत होती, एसटीतले प्रवासी रडत होते, ड्रायव्हर रडत होता, कंडक्टर रडत होता. हे फक्त बापाचं आणि लेकीचं प्रेम आहे. मग ते कधी कळतं? ज्यावेळेस बाप निघून जातो ना, त्यावेळेस बाप कळतो. ह्याच्यापेक्षा मोठी शो काय असतो बाप? ऐकायचं आहे तुम्हाला? ऐकायचं आहे? ऐका बाप काय असतोय. लई अवघडाया गड्या कुमकाया बापर, कुमकाया बापर. लई अवघडाया गड्या कुमकाया बापर, कुमकाया बापर. पुरा मंदी मायाचा काळ मेघवाने दाखवे ना कधी पुन्हा डोळ्यात लपाने. गडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर. लई अवघडाया गड्या उमकाया बापर, उमकाया बापर. लई अवघडाया गड्या उमकाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल. लेकरांचा पायी उभा जमगाल वेल. किती जरी लावश तो आभाळाला हात, चिंता तुझी मुक्का मला त्याचा काळ जात. गडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर. लई अवघडाया गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघडाया गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. या जगात याच्यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. बाप असा असतो, आई लेकराला कडेवरती घेते. खरं आईला वाटतं मला जे दिसते ते माझ्या लेकराला दिसावं. पण बाप कधी लेकराला कडेवरती घेत नाही, तर बाप आयुष्यभर लेकराला कुठं घेतो? कारण बापालाच वाटतं माझ्यापेक्षा मोठं माझं लेकरू व्हावं, माझ्यापेक्षा माझं लांब माझ्या लेकराला दिसावं. हे फक्त बापालाच वाटतं. म्हणून जाता आता एकच गोष्ट सांगतो, जोपर्यंत आई आहे, जोपर्यंत बाप आहे, तोपर्यंत त्यांची सेवा करा. एवढीच गोष्ट जाता आता सांगतो. ज्ञानेश्वर धनराज माऊली जय जय दानेश्वर माऊली. धनराज जय दानेश्वर माऊली. धनराज माऊली स्वर माऊली. धनराज माऊली. असो, ज्या निमित्तानं तुम्ही आम्ही उपस्थित आहोत ते म्हणजे कैलासवासी साहेबराव गुलाबराव कर्जुले बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित आहोत. त्यांच्या पाठीमागे त्यांची 3 मुलं आहेत. त्या ठिकाणी तुकाराम भाऊ आहेत, ज्ञानदेव भाऊ आहेत आणि विनायक भाऊ आहेत. त्यांचे नातू आहेत, नाती आहेत, त्यांची बहीण आहे, द्वारकाबाई आहेत. या सर्व माझे भगवान परमात्म्याने द्यावी अशी पूर्वपाडूंच्या प्रार्थना करतो. झालेली सेवा ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्यांच्या चरणी समित करतो. तुम्हा सर्व संतांच्या चरणी समित करतो. ज्यांनी 2 तास महाराज चांगला वाजवला, महाराज काय वाजवते ते माझे परमार्थच नाही. आमच्या आनंदगड संस्थांचं भूषण आदरणीय हरिभक्तीपणा भूषण महाराज, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळी वाजवा. त्याचप्रमाणे ज्यांनी गायनासाठी सुंदर साथ केली ते आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण दत्ता महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण माझे परमात्मा अरुण महाराज. त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रात एक नामवंत कीर्तनकार, महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आदरणीय हरिभक्तीपरायण गौरव महाराज खेडकर, या तिघांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे ग्रामस्थ भजनी मंडळ, तुम्हाला धन्यवाद देतो. उभं राहा म्हणल्याच्या नंतर मला बसून टाळ वाजवण्यापेक्षा आपलं उभ्याने वाजवा काय. हा, कारण माझे गडी कोण निवडा यातून भिन्न बरोबर ना. त्याचप्रमाणे ज्यांनी सुंदर असं विना संभळला ते खऱ्या अर्थाने आपल्या गावचं एक वैभव आदरणीय हरिभक्तीपरायण दादा महाराज, खऱ्या अर्थाने धोटे, त्यांना धन्यवाद देतो. आणि एक विशेष आभार मानायचं ते म्हणजे आजचं जे कीर्तन लाईव्ह झालं किंवा जे ज्यांनी शूट केलं ते माझे परमार्थ स्नेही, माझे मित्र, आपल्या गावचं एक तरुण व्यक्तिमत्व आहे.
ज्यांना परमार्थाची कास लागलेली आहे, ज्यांना परमार्थाची ओढ लागलेली आहे, त्या चॅनलच्या माध्यमातून माऊली लाईव्ह चॅनल खरं तर या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राभर वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम खऱ्या अर्थाने माझे मित्र ऋषिकेश भैया करत असतात. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांचा चॅनल आहे, त्या चॅनल माऊली लाईव्ह चॅनल. खऱ्या अर्थाने त्याला सबस्क्राईब करा, त्यांना सहकार्य करा अशी एक विनंती करतो. झालेली सेवा ज्ञानोबा तुकोबरांच्या स्मरण करतो. ज्यांच्या फोनवरनं इथपर्यंत आलो ते माझे मित्र, खऱ्या अर्थाने त्याला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या आजोबांचे नातू दत्ता खऱ्या अर्थाने माझे चांगले मित्र आहे, पण मला इथं आल्यावर सांगितले माझ्या आजोबाचं वर्ष श्राद्ध. कारण जे देशासाठी लढले ते अमर होतात में झाले. दिल दिया है जान भी देंगे हे वतन. अशी फौजी मंडळी असो, खऱ्या अर्थाने दत्ताचं आभार मानतो. तर आमच्या राहुल भाऊनी सुंदर अशी सिस्टीम दिली. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. काय तुम्हाला भूक लागली का? मग वाजवा ना जोरात टाळी. हा हा हा. आता सगळे तुम्ही जण येऊन बसलात, तुम्ही नसतात तर कोणाला सांगितलं असतं? म्हणून तुमचा आभार मानतो. झाले से आदरणीय हरिभक्त गुरुवर्य राजाभाऊ जगताप, मातोश्री विद्यामाई महाराज जगताप, आनंदगड संस्थान कोळगावच्या चरणी संपर्क करतो. आमचे विक्रम भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, सरपंचही आमचे मनुष्य उपस्थित आहे. तुम्ही सर्व ज्ञात अज्ञात सर्व मंडळींना धन्यवाद देतो. आमचे मामाई पुढे येऊन बसल्यात, त्यांना धन्यवाद देतो. झालेली सेवा सर्वांच्या समित करतो. एकदा सगळ्यांनी हात वरती करा. राहू द्या पुढल्या वर्षीपर्यंत तसेच. तुकाराम 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 तुकाराम. सर्वांनी एक 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 टाळी, एक साथ टाळी वाजवा. एक राम तुकाराम एक एक. सर्वांनी आपल्याला टाळी वाच्या स्वराम गर्जामध्ये त्या बाबांना श्रद्धांजली समर्पित करायचे. उत्तम गती बाबांना प्राप्त व्हावी. भगवान परमात्म्याने आपल्या चरणी बाबांना समर्पित करून घ्यावं, त्याच्यासाठी आपल्या हातातील टाळीनं तिळ तिळ पुण्य त्या बाबांना समर्पित करायचे. हा तुकाराम 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 महाराज तुकाराम 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 तुकाराम. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की सर्वांचे विठ्ठल जय